जय हिंद मित्रांनो, मी दीपक रुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, SSC 2024-25 साठी भरपूर मित्र जे आहेत ते मराठीतून तयारी करतायत आणि त्यांचा मला सारखा मेसेज येतोय की सर आम्ही मराठीतून अभ्यास तर केलाय, मराठीतून लेक्चर्स वगैरे केलेत, आता अभ्यास आमचा कंप्लीट झालाय, पण ज्या वेळेला मला फुल मॉक टेस्ट द्यायचे आहेत तर त्या फुल मॉक टेस्ट मराठीमध्ये अवेलेबल नाहीत। ओके, म्हणजे त्यांना आता जर एग्जाम क्लिअर करायचं असेल तर मॉक टेस्ट देणं तर गरजेचं आहे। मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमची स्कोर नक्की वाढू शकतो। ठीक आहे, मॉक टेस्ट देऊन त्याचा एनालिसिस केला तरच तुमचा स्कोर वाढणार आहे, पण त्या फुल मॉक टेस्ट आता सहजासहजी मराठीमध्ये कोणाला मिळत नाही। तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी स्टडी कट्टा घेऊन येते अगदी फ्री मध्ये मॉक टेस्ट। ठीक आहे, म्हणजे आपला जो ॲप आहे स्टडी कट्टा ॲप, त्या ॲपवर तुम्हाला रोज एक मराठीमध्ये फुल मॉक टेस्ट दिली जाते। ठीक आहे, तर ती मॉक टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर ॲप डाउनलोड करावं लागेल। त्या ॲप डाउनलोड केला की ॲपमध्ये तुम्हाला डेली एक फ्री मॉक टेस्ट मिळेल। आतापर्यंत आपल्या ॲपवर टोटल 13 मॉक टेस्ट झालेले आहेत, तर इथून पुढे सुद्धा रोज एक मॉक टेस्ट तुम्हाला ॲपवर दिली जाईल। तर ती मॉक टेस्ट कशी सोडवायची आहे ते मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवेनच, पण त्याच्या आधी त्या मॉक टेस्टची जर तुम्हाला डेली लिंक हवी असेल तर ती लिंक तुम्ही कुठून मिळवू शकता, तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून। तर त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून टेलिग्राम चॅनेल जॉईन करा। आणि आता बघूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर की तुम्ही मॉक टेस्ट कशी देऊ शकता आणि त्याचे सोल्युशन्स कसे बघू शकता। ओके, चला आता स्क्रीनवर जाऊया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्या मोबाईलवर आपल्याला स्टडी कट्टा हा ॲप ओपन करायचा आहे। ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये या 3 डॉट्स दिसत आहेत, बरोबर 3 लाईन आहेत, या 3 लाईनवर क्लिक करायचं। 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर यामध्ये फ्री मटेरियल म्हणून एक ऑप्शन आहे, बरोबर फ्री मटेरियल ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओज, डॉक्युमेंट आणि टेस्ट हे 3 ऑप्शन वर दिसत आहेत, त्यामध्ये असं स्लाइड करून ना टेस्टमध्ये घ्यायचं। ओके, टेस्टमध्ये घेतल्यानंतर इथे SSCGD मॉक टेस्ट म्हणून ऑप्शन आहे, तर या फोल्डरमध्ये जायचं। या फोल्डरमध्ये सगळ्यात पहिला फोल्डर दिसतो तुम्हाला SSCGD मॉक टेस्ट PYP 2023, म्हणजे या 2023ला झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावर डिपेंडेंट मॉक टेस्ट बनवलेल्या आहेत, तर याच्यावर क्लिक करायचं। तर या फोल्डरमध्ये ना तुम्हाला आतापर्यंत आपल्याला झालेल्या सगळ्या मॉक टेस्ट दिसतील। ठीक आहे, अगदी मॉक टेस्ट 1 पासून आज झालेली मॉक टेस्ट 13, या 13च्या 13 मॉक टेस्ट तुम्हाला यामध्ये दिसत आहेत। तर या फोल्डरमध्ये तुम्हाला रोज एक मॉक टेस्ट अपडेट केली जाईल। ओके, आज 13वी मॉक टेस्ट अपडेट केले, उद्या मॉक टेस्ट 14 अपडेट होईल, परवा दिवशी 15 अपडेट होईल, असं तुम्हाला रोज 31 जानेवारीपर्यंत जवळजवळ 50 मॉक टेस्ट बघायला मिळतील। ओके, तर मॉक टेस्ट अटेम्प्ट करायला काय करायचं, आजची 13वी मॉक टेस्ट आहे, तिथं अटेम्प्ट म्हणून येईल, इथं आता री अटेम्प्ट दाखवते कारण ऑलरेडी पहिला एकदा ही टेस्ट मी सॉल्व्ह केलेली आहे। आता इथं री अटेम्प्टवर क्लिक करायचं। री अटेम्प्टवर क्लिक केल्यानंतर मॉक टेस्ट तुमची सुरू होईल। आता इथं काय करायचं, समजा मी 13वी मॉक टेस्ट अटेम्प्ट केली, मला काय करायचं आहे, आता 12वी मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करून दाखवतो। ठीक आहे, तर अटेम्प्टवर क्लिक करायचं। अटेम्प्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण याच्या सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या बघायला मिळतील। इन्स्ट्रक्शन बघितल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडीशी सेक्शनल समरी दिसेल, म्हणजे सगळ्यात पहिला सेक्शन आहे तो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, 2 नंबर GK आहे, 3 नंबर मॅथ्स आहे आणि 4 नंबर हिंदी आहे। जसे तुमचे SSCGDचे पेपर आता होतात नवीन पॅटर्न, त्यानुसार या टेस्ट आहेत आणि मराठीमध्ये आहेत। ओके, सगळ्यात पहिला आय हॅव रीड इन्स्ट्रक्शनवर क्लिक करायचं, अटेम्प्ट टेस्टवर क्लिक करायचं, यानंतर तुमची टेस्ट सुरू होईल। आता टेस्ट सुरू करण्या पहिला मी तुम्हाला सांगतो, वर जे दिसत आहेत ना ते आपल्याला सेक्शन दिसत आहेत। सेक्शन ए जो आहे तो माझा रिझनिंग आहे, त्यानंतर दुसऱ्या सेक्शनवर क्लिक केलं तर माझं काय होईल, इथं लगेच खाली कुठला चालू होईल तर GK चालू होईल, त्यानंतर तिसरा सेक्शन माझा मॅथ्स चालू होईल आणि चौथा सेक्शन माझा हिंदी चालू आहे। जो सेक्शन मला पहिला सॉल्व्ह करायचा आहे तो सेक्शन मी काय करू शकतो, इथून निवडू शकतो। समजा मी पहिला सेक्शन जनरल इंटेलिजन्स सॉल्व्ह करणार आहे तर तो निवडला, त्यानंतर आपल्याला जे ऑप्शन असणार आहे आपलं उत्तर बरोबर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आता मी थोडंसं कोणतीही रॅन्डम आन्सर्स क्लिक करत जातो। आता मी ही उत्तरं चूज करून क्लिक करतोय। समजा मला आता हे 6वा क्वेश्चन आहे, हा मला सॉल्व्ह करायचा नाही, नंतर सॉल्व्ह करायचा, तर मी डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट करू शकतो आणि पुढचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकतो। तर असं करत असताना आता जो क्वेश्चन तुम्ही शिल्लक ठेवलाय, जो सॉल्व्ह केला नाही, तो कुठून बघायचा, तर इथं वर 3 लाईन्स आहेत, बरोबर याच्यावर जर क्लिक केला तर तुम्हाला दिसेल यामध्ये जे हिरवे झालेले आहेत क्वेश्चन, हिरवे जे झालेले आहेत ते क्वेश्चन आपण काय केलेले आहेत, सॉल्व्ह करून सबमिट केलेले आहेत। पण 6 नंबर 8 नंबर हे जे रेड क्वेश्चन दिसत आहेत ते क्वेश्चन आपण बघितले पण त्याचं उत्तर दिलेलं नाही, म्हणजे 6वा क्वेश्चन आता आपण जसा स्किप केलेला तो सॉल्व्ह केलेला नाही। तर त्याच्यावर जर मी क्लिक केलं, 6व्यावर जर मी क्लिक केलं तर तो क्वेश्चन माझा डायरेक्ट ओपन होईल, आन्सर देऊन मी त्याचं पुढे जाऊ
शकतो. अशा पद्धतीने सर्व मी क्वेश्चन सॉल्व्ह करून पुढे जाऊ शकतो. आता हे सॉल्व्ह केलं समजा, तर तुम्हाला वर बघा, वर इथं आन्सर पण दिसत आहेत 0.2 सेकंद, म्हणजे किती सेकंदमध्ये तुम्ही सॉल्व्ह करालाय तो क्वेश्चन, त्या क्वेश्चनला किती वेळ द्यालाय हे टायमिंग तिथं वर तुम्हाला दिसत असेल. ओके बरोबर. आणि जे तुमचं टेस्टचं टायमिंग आहे, टोटल टायमिंग, ते टोटल टायमिंग इथं वर तुम्हाला दिसतं. आता माझ्याकडे अजून 58 मिनिट 13 सेकंद शिल्लक आहेत, म्हणजे 1 तासाचा आपल्याला वेळ असतो आणि ते टायमिंग पण तुम्हाला दिसत असतं. आता मी काय करतो, पटपट अंदाजे कोणती तरी आन्सर देत जातो. अंदाजे मी आन्सर द्यालोय, त्याच्यामुळे शेवटच्या स्कोरवरनं कमेंट करायचं नाही कोण. ओके, सगळे आन्सर देत जातो मी. एक मिनिट, सगळे क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता हे झाले माझे जीकेचे क्वेश्चन. त्यानंतर मी मॅथचे थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ओके, जे आपल्याला उत्तर माहित आहेत ती उत्तर देऊन आपल्याला पुढे नेक्स्ट करत जायचं आहे. आता समजा मी मॅथची 15 क्वेश्चन सॉल्व्ह केली, त्यानंतर मी राहिलेली क्वेश्चन सॉल्व्ह केली. आता बघा इथं मला काय दाखवतंय, युअर टेस्ट विल बी सबमिटेड इफ यू ट्राय टू स्निक अवे फ्रॉम द टेस्ट स्क्रीन. म्हणजे आपण जर दुसरीकडे वगैरे टच करायचा प्रयत्न केला तर आपली टेस्ट सबमिट होऊ शकते. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे त्या टेस्टवर आन्सर्सवर क्लिक करून काय करायचं, टेस्ट सबमिट करत जायचं. आता मी डायरेक्ट सबमिट करतो, जास्त क्वेश्चन न सोडवता. आता बघा शेवटला मला काय येईल, सबमिट केल्यानंतर टाइम किती माझा शिल्लक आहे, एकूण मी किती प्रश्न होते त्यातले आन्सर किती केलेत मी 60 आणि राहिलेले 20 मी सॉल्व्ह केलेलं नाही. त्यानंतर काय करायचं, सबमिट टेस्ट करायचं. सबमिट टेस्ट केल्यानंतर जो स्कोर आहे तो येईल. आता इथं स्कोर माझा -5 आलाय कारण मी अंदाजे आन्सर दिलेले आहेत. त्यानंतर बघा खाली काय येतं, टोटल क्वेश्चन किती प्रश्न आहेत, त्यातले तुमचे करेक्ट क्वेश्चन किती आहेत, तर 10 माझे करेक्ट आलेले आहेत. त्यानंतर इनकरेक्ट किती आहेत, 50 इनकरेक्ट आहेत आणि अनअटेम्प्टेड किती आहेत, 20 आहेत. त्यानंतर खाली ना तुम्हाला सेक्शनल समरी म्हणून दिसते, त्याच्यावर जर क्लिक केला तर तुम्हाला कोणत्या सेक्शनचे क्वेश्चन बरोबर आहेत हे कळेल. रिझनिंगमध्ये मी 16 चुकलेत, माझी 4 बरोबर आहेत. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये माझी 18 चुकलेत, 2 करेक्ट आहेत. तशाच पद्धतीने इथं मॅथ्स आणि हिंदी ह्या दोन्हीची पण तुम्हाला समरी कळेल. आता सगळ्या मुलांना काय वाटतं की सर याची सोल्युशन्स कुठे बघायचे, म्हणजे आतापर्यंत जी मुलं टेस्ट देत आहेत ते लिंकवरून देत आहेत, तर लिंकवरून दिल्यानंतर तुम्हाला व्ह्यू सोल्युशन ऑप्शन दिसत नाही. तुम्हाला ॲप डाउनलोड करून ॲपवरून जर टेस्ट दिला तर खाली व्ह्यू सोल्युशन हा ऑप्शन येतो. ह्या व्ह्यू सोल्युशनमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला कोणते क्वेश्चन चुकलेत हे दिसू शकतात. आता तुम्ही ते डायरेक्ट क्लिक केला या 3 डॉटवर, तर इथं बघा जे लाल दिसत आहेत ते तुमचे चुकलेले प्रश्न आहेत आणि जे ग्रीन दिसत आहेत ते तुमचे बरोबर प्रश्न आहेत. ओके, आणि तुम्हाला 1 बाय 1 क्वेश्चन्स बघायचे असले तर काय करायचं, तर फिल्टर लावायचा. फिल्टरमध्ये ना इनकरेक्टवर क्लिक केला तर तुम्हाला सगळे तुमचे चुकीचे जे प्रश्न आहेत हे दिसतील. आता हा क्वेश्चन नंबर 1 नेक्स्ट केला, त्यानंतर बघा नेक्स्ट केल्यानंतर 3रा क्वेश्चन चुकलेला येतो, 4था येतो, त्यानंतर 5वा, म्हणजे काय चुकलंय तुमचं आणि बरोबर उत्तर काय आहे हे सगळं तुम्ही यामध्ये टेस्टचं पाहू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ही मॉक टेस्ट पूर्णपणे सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि तुम्हाला जर तुमचा रिझल्ट शेअर करायचा आहे कोणाला तर शेअर ऑन व्हॉट्सअपवर क्लिक करून तुमचा रिझल्ट कुणाला पण शेअर करू शकता. ओके.